भिवंडी के नीमबुली योई गांव में नए इमारत ग्राम पंचायत का किया गया उद्घाटन। माननीय श्री सुरेश गोपीनाथ महात्रे, बालिया मामा, खासदार भिवंडी लोकसभा के हाथों से किया गया। काही मान्यवर हुए शामिल। आशाताई गुळवी, प्रभारी सरपंच संजयजी गुळवी, सदस्य वैशालीताई गुळवी, योगिताताई गुळवी, शिल्पाताई वखारे, गिरिजाबाई माळी, सदस्य गणेशजी गुळवी साहेब, हेमंतजी गुळवी, सागरजी देसर, या सगळ्यांच्या प्रयत्नातून, परंतु खास करून या सगळ्यांना प्रमुख मार्गदर्शक म्हणून जे मार्गदर्शन करतात ते सन्माननीय गणेशजी गुळवी साहेब आणि जिल्हा परिषदच्या माजी सभापती उज्ज्वलाताई गुळवी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आज या इमारतीचं सगळ्यात पहिले उद्घाटन झाल्याचं उद्घाटक या नात्याने मी जाहीर करतोय आणि खास करून सर्व ग्रामस्थांना या माध्यमातून शुभेच्छाही देतो आणि ग्रामपंचायत कमिटी आणि खास करून ग्रामसेवक यांना एक गोष्ट आवर्जून सांगेन की ग्रामपंचायत कार्यालय हे गावातील दुसरं मंदिर असतं। एक मंदिर देवाचं असतं आणि एक मंदिर लोकसेवेचं असतं आणि म्हणून या ग्रामपंचायत कार्यालयातून लोकांना अपेक्षित ज्याही आवश्यक गोष्टी आहेत त्या सर्व आवश्यक गोष्टी, सर्व अपेक्षित कामं ही आपल्यापासून झाली पाहिजे, तरच या ग्रामपंचायत कार्यालयाचं पावित्र्य हे राखलं जाईल। अशा प्रकारे मी आपल्याला सूचना, विनंतीमध्ये सूचना करतोय। अनेक कामं आज गणेश गुळवी साहेबांनी सांगितलं की वाचनालय, व्यायामशाळा, समाज हॉल, प्रवेशद्वार, ग्रामपंचायत कार्यालय, अनेक कामं जी खरोखरच गावासाठी आवश्यक असतात ती अनेक सर्व कामं जास्तीत जास्त प्रमाणात। आणि आता जो गणेश गुळवी साहेबांनी सांगितला रस्त्याचा विषय, गुळवी साहेब मी MMRDमध्ये प्राधान्याने 2 कामं मंजूर करून घेतली। त्यात एक माझं गाव आहे गुंदवडी गाव आणि एक निंबवली गाव, हे दोन्ही कामं रस्त्याची मंजूर करून घेतली। फक्त हे निवडणुका असल्यामुळं आचारसंहितेमुळं थांबलेलं आहे, परंतु हे जसं संपेल साधारणतः 8 ते 10 दिवसात मी तुम्हाला त्याची प्रशासकीय मान्यता मिळवून देईन। आणि या बाबतीत बोलताना खरोखरच गणेश गुळवींचं अभिनंदन करताना नक्कीच त्यांच्या वडिलांची आठवण होते, कारण पूर्वी निंबवली गाव म्हटलं तर ते आत्माराम गुळवींचं गाव असं बोललं जायचं आणि आजही ते आत्माराम गुळवींचंच गाव म्हणून बोललं जातं। परंतु त्या स्वर्गीय आत्माराम गुळवींच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचे पुत्र आज गणेशजी गुळवी साहेब काम करत आहेत। ही खरोखरच ही खऱ्या अर्थाने त्यांच्या वडिलांना श्रद्धांजली आहे, कारण काही त्यांची बघा, प्रत्येक माणूस हे आयुष्यात सगळी कामं करू शकत नाही, अनेक कामं बाकी असतात आणि म्हणून त्यांची कामं, त्यांचं स्वप्न, त्यांच्या गावाच्या विषयी ज्या काही योजना कल्पना होत्या त्या पूर्ण करण्याचे काम आज आमचे गणेश गुळवी साहेब असतील, उज्ज्वलाताई गुळवे असतील आणि त्यांच्यासोबत सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य हे करीत आहेत। मी पुन्हा एकदा सगळ्या ग्रामस्थांना शुभेच्छा देतोय आणि ह्या गावाच्या विकासासाठी जेही काम गणेश गुळवी साहेब सांगतील मला त्या कामाला पहिला प्राधान्य देईल, एवढंच आजच्या दिवशी मी सांगतो। सगळ्यांची रजा घेतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। ग्रामपंचायत नवीन कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी उपस्थित असलेले भिवंडी लोकसभाचे आदरणीय खासदार सुरेश बाळेमामा म्हात्रे, तसेच मजूर फेडरेशनचे माजी अध्यक्ष पंडितजी पाटील, शिवसेना तालुका अध्यक्ष करसनजी ठाकरे, पालिकेचे नगरसेवक प्रफुल्ल गोविंद पाटील, माजी सभापती पंचायत समिती विकासजी भोईर ते केलेले आहे। जेव्हा गावाचा कारभार आखण्यासाठी जी वेळ येते तेव्हा एक चांगली प्रशासकीय इमारत आवश्यक असते। अशी बऱ्याच दिवसापासूनची जी
एक कमी आपल्या गावामध्ये दिसत होती, तसे अनेक कमी आहेत, अजून त्या पूर्ण करायच्या आहेत. पण त्यातली एक प्रशासकीय कार्यालय असणे फार गरजेचं होतं. त्या अनुषंगाने हे कार्यालय भव्य आणखीन मोठं व्हावं यासाठी ग्रामपंचायत कार्यालय मधले सरपंच, उपसरपंच, सदस्य सर्वांनीच प्रयत्न केले. काही निधी आम्हाला जनसुविधेमार्फत प्राप्त झाला आणि बऱ्यापैकी निधी आम्ही ग्रामनिधीमधनं टाकला. परंतु एकदाच होणारं हे कार्यालय भव्य व्हावं अशी इच्छा होती. त्या अनुषंगाने जेवढा जास्तीत जास्त प्रयत्न करता येईल त्या अनुषंगाने आपण प्रयत्न केले. त्याच्यानंतर गावामध्ये जी जिम जी आहे ती एकदम छोटी आहे. गावातली अनेक मुलं इथे व्यायाम करण्यासाठी येतात आणि भविष्यात दृष्टिकोनातून बघून एक मोठी 1800 स्क्वेअर फीटची पण जिम त्याच्या दुसऱ्या मजल्यावर भविष्यात लवकरच म्हणजे 2 महिन्यातच ती लोकांच्या सेवेसाठी. त्याच्यानंतर गावामध्ये कुठलंही कार्य असेल किंवा सभा असेल त्याच्यासाठी आपल्याकडे अशी पुरेशी जागा नाही. त्या अनुषंगाने ग्रामसभा असेल तरी पण आपल्याकडे जागा छोटी पडते. त्या अनुषंगाने ग्रामपंचायतच्या पहिल्या मजल्यावरती एक हॉल होईल आणि विद्यार्थ्यांसाठी भविष्यात अभ्यास करण्यासाठी, स्पर्धा परीक्षांसाठी एक अद्ययावत अशी लायब्ररी ही पहिल्या मजल्यावर तयार करण्यात येईल. त्या अनुषंगाने मी स्वतः त्याच्यासाठी प्रयत्न करेन. निधीचा काही विषय नाही, आपण स्वखर्चाने ती बांधणार आहोत. कारण की भविष्यात निधीसाठी आपण थांबलो तर ती कधी होईल याचा काही हे नाही. सरकारकडनं किती पैसा येईल, अल्प येईल, किती येईल त्याची आपल्याला कल्पना नाही. परंतु दोन्ही गावाच्या दृष्टिकोनातून एक चांगलं काम होण्यासाठी आपण तिथे प्रयत्न करणार आहोत. गेल्या 15 वर्षापासून मी या ग्रामपंचायतीचा सदस्य, सरपंच राहिलेलो आहे. जे काम मला करता आलं ती मी इमानी इतबारे केलेलं आहे. आतापर्यंत जी ग्रामपंचायतीची जेवढे सरपंच राहिले, उपसरपंच राहिले त्यांनी सुद्धा एक चांगलं काम गावासाठी करण्याचा प्रयत्न केला. असंच काम आम्ही भविष्यात सुद्धा करत राहू अशी मी तुम्हाला ग्वाही देतो. आणि गावात अधिकाधिक विकासासाठी मामांना मी सांगू इच्छितो की मामा आमचा एक रस्त्याचा टप्पा बाकी आहे, तो तुम्ही MMRD मधनं त्याला मंजुरी मिळालीच आहे, परंतु तो लवकरात लवकर कसा होईल याच्या अनुषंगाने प्रयत्न केले तर बरं होईल. येवईमध्ये बऱ्यापैकी कॉन्क्रीटचे रस्ते पूर्ण झालेले आहेत. आत्ताच 2 महिन्यापूर्वी आदिवासी वस्तींवरती, पाड्यांवरती मोठ्या संख्येने आपण कॉन्क्रीटीकरणाचं काम केलेलं आहे. गावामध्ये पण एक 25 लाख येवईमध्ये पेवर ब्लॉकची सुद्धा कामं येत्या पुढच्या महिन्यात पूर्ण होतील. त्याची सुद्धा PWD मार्फत वर्क ऑर्डर झालेली आहे आणि ते काम सुद्धा पूर्ण करण्यात येईल लवकरात लवकर. आणि जे काम आम्हाला मिळालं आहे करण्यासाठी ते आम्ही इमाने आणि इतबारे केलेलं आहे. याच्यापुढेही असं काम करू. मामा तुमची आम्हाला अशीच साथ मिळावी अशी मी अपेक्षा करतो. आणि या कार्यक्रमासाठी तुम्ही इथे आवर्जून उपस्थित राहिले त्याबद्दल मी तुमचे धन्यवाद व्यक्त करतो. तुमचा आशीर्वाद या निंबोली आणि येवई गावावरती राहो अशी मी इच्छा व्यक्त करतो. आणि माझं थोडक्यातलं भाषण इथं संपवतो. जय हिंद. ज्या आम्हाला अडचणी आल्या त्यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केलं. आणि आज ही जी काही नवीन इमारत नावारूपास आलेली आहे तर आपण या इमारतीच्या उद्घाटनाप्रसंगी आज या ठिकाणी उपस्थित आहात. विशेष म्हणजे ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच आणि तसेच आमचे नवतरुण दडाडीचे असे प्रभारी सरपंच संजयदादा गुलवे असतील आणि आमचे सर्वांचे मार्गदर्शक गणेश भाऊ असतील, ज्यांनी आम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये या ठिकाणी काम करताना येणाऱ्या अडचणींच्यावर मात करून आज या ठिकाणी आपण ही इमारतीचं पूजनाचं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गावातील आपले ग्रामस्थ असतील, महिला असतील, या सर्वांचे मी आभार मानील. या ठिकाणी निंबवली येवई ग्रामपंचायत कार्यालयाचे उद्घाटन झालेलं आहे. आणि खास करून गणेशजी गुलवे साहेब असतील, आमच्या उज्ज्वलताई गुलवे असतील, आमच्या सरपंचताई असतील, उपसरपंच असतील, प्रभारी सरपंच असतील, सर्व सदस्य असतील आणि या सर्वांवर जबाबदारी सोपवणारे या गावातील ग्रामस्थ असतील. या सगळ्यांच्या सहकार्याने आज या भव्य वास्तूचं उद्घाटन झालेलं आहे. ग्रामपंचायत कार्यालय हे दुसरं मंदिर असतं आणि त्या कार्यालयाचं पावित्र्य राखले गेलं पाहिजे. लोकांना अपेक्षित सर्व सोयी सुविधा या कार्यालयातून मिळायला पाहिजे अशा प्रकारची मी अपेक्षाही व्यक्त करतोय आणि सर्व ग्रामस्थांना मनापासून शुभेच्छा देतोय. धन्यवाद. प्रत्येक गावाची जी शान, ज्याची ओळख असते, प्रत्येक गावातला बाहेरचा व्यक्ती किंवा गावातला व्यक्ती जे काही काम करण्यासाठी येतो ते ग्रामपंचायत कार्यालयामध्ये येतो.
कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय वस्तू ही गावाची ओळख असते, शान असते. आणि बऱ्याच दिवसापासून ही आम्हाला कमी वाटत होती की एक चांगलं सुशोभित कार्यालय आपलं येवई आणि निंबोली ग्रामपंचायतीसाठी व्हावं. आणि त्याच्यासाठी आम्ही जे प्रयत्न केले, जो निधीची कमतरता होती ती ग्रामनिधीतनं पूर्ण केली. आणि आज हे भव्य कार्यालय इथे आमच्या सर्व सहकार्याने ते आम्ही तयार केलं. त्यासाठी सरपंच असतील, प्रभारी सरपंच असतील, ग्रामपंचायत सदस्य असतील, यांनी चांगली मेहनत घेतली. गावातली जी आमची इंजिनियर मुलं आहेत, विशेष करून भावेश गुळवी, करण केने यांनी सुद्धा चांगली मेहनत घेतली. माझ्या शेजारी असलेले प्रवेश गुळवी यांनी या कार्यक्रमासाठी एक चांगली मेहनत घेतली. सर्वच आमच्या टीमनी एक चांगली मेहनत घेतली. मी त्यांचे कौतुक करतो की त्यांनी एक मोलाची साथ मला दिली, म्हणून हा एक कार्यक्रम आम्ही यशस्वीरित्या पार पाडू शकलो. या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. तसेच ग्रामपंचायतीचे जे माजी सरपंच आहेत, माजी उपसरपंच आहेत, माजी सदस्य आहेत, त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि त्यांनी जे कार्य केलं असेल त्या कार्यालाही सलाम करतो की कुठेतरी त्यांचा एक वाटा, खारीचा वाटा नक्कीच या ग्रामपंचायतच्या ह्याच्यात उभं राहण्यासाठी राहिलेला आहे. आमचे वडील स्वर्गीय आत्मारामजी गुळवी यांचं एक स्वप्न होतं की गावाचं एक चांगलं सकारात्मकरित्या विकास व्हावा. त्यांचा जो विचार होता तो विचार पुढे नेण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आणि त्या अनुषंगाने आमचे प्रयत्न करत आहोत. भविष्यात अनेक आमची कामं आहेत. ही कामं छोटी आहेत, आज 1 आणि 1.5 कोटीची कामं होतात, पण 100 कोटी सुद्धा या गावाला कमी पडतील अशा योजना, अशी कामं आमच्याकडे आहेत. भविष्यात अशी सुद्धा कामं पूर्णपणे क्षमतेने आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि एक गावाला चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर सुविधा या मिळतील या अनुषंगाने मी एवढं सांगू इच्छितो. खरं म्हणजे निंबवली आणि येवई ग्रामपंचायतीत पहिल्यापासून ओळख आहे. आमचे मार्गदर्शक कैलासवासी आत्माराम सखाराम गुलवी साहेब यांनी खरं म्हणजे या गावाला एक नुसते तालुक्यामध्ये नाही तर जिल्ह्यामध्ये चांगली ओळख निर्माण करून दिली. त्यांचं व्यक्तिमत्व तसं होतं. 2017च्या वेळेस जेव्हा ते आपल्यातून निघून गेले, स्वर्गवासी झाले, तेव्हापासून त्यांनी त्याच्या अगोदर पेरलेली बीजं ती आत्ता व्यवस्थित फळारूपाला आलेली आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाने, त्यांच्या प्रेरणेने त्यांचे पुत्र गणेश गुलवी साहेब आमची तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची धुरा व्यवस्थितपणे सांभाळतात. प्रत्येक गावोगावी त्यांचा चांगला संपर्क आहे. आणि त्याचा मानाचा मुजरा करत असताना गुलवी साहेबांना त्यांनी गावामध्ये खरं म्हणजे एकोपा टिकवला, हे फार महत्त्वाचं आहे. ज्या गावामध्ये मला तर वाटतं भिवंडी तालुक्यामध्ये किंवा ठाणे जिल्ह्यामध्ये असं एकही गाव नसेल की जिथे ग्रामपंचायतीमध्ये वाद होतात किंवा होत नाहीत, परंतु त्यांनी ही परंपरा राखत ठेवली. ग्रामपंचायत ताब्यात ठेवली, सोसायटी ताब्यात ठेवली आणि तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये त्यांचा संपर्क जास्तीत जास्त वाढवण्याचा प्रयत्न केला. त्याला दुजोरा देताना आता आपले खासदार बाळामामा म्हात्रे आहेत, मार्गदर्शक म्हणून ते मार्गदर्शन घेतच असतात गुलवी साहेब. परंतु कुठे कमी पडले तिथे आम्ही आहोत. या बाळामामाच्या मार्गदर्शनाने ते प्रत्येक ठिकाणी उभे असतात आणि त्याचं मार्गदर्शन घेऊन गावामध्ये त्यांनी आता ग्रामपंचायतचं ऑफिसचं उद्घाटन केलेलं आहे. वरच्या मजल्याचं सर्वस्वी काम गुलवी साहेबांनी जबाबदारी घेऊन करण्याचं ठरवलेलं आहे. आणि त्यांनी जे मनात गोष्ट ठेवली ती कुठलीच गोष्ट आजपर्यंत त्यांना कमी पडलेली नाही. कारण त्यांचं मनच एवढं मोठं आहे की गावाला प्रत्येकाच्या जसं आदर वाटतो तसा गुलवी साहेबांचा आदर प्रत्येक तालुक्यामध्ये, गुलवी साहेबांच्या गावामध्ये, येवई ग्रामपंचायतीमध्ये प्रत्येकाला वाटतो. कारण त्यांचं कर्तृत्व तेवढं मोठं आहे आणि त्यांचं कर्तृत्व भविष्यात पण फुलत राहावं असं मी माझ्या परिवाराच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो. आणि आत्माराम सखाराम गुलवी म्हणजे माझे मार्गदर्शक, ज्यांनी मला राजकारणामध्ये 2005ला आणलं, ते माझ्या स्वतः घरी येऊन मला मार्गदर्शन करत होते आणि मी त्यांच्या अडीअडचणीला प्रत्येक वेळी त्यांच्या शब्दाला ओ देत होतो. त्या गणेश गुलवी साहेबांच्या वडिलांना, आत्माराम गुलवींना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो, त्यांचा आदर करतोय आणि इथेच थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.